जय शिवराय मित्रांनो, योजना एक्सप्रेसवर आपले सहर्ष स्वागत. आज तुम्हाला देणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. 4 वर्षापासून रखडलेला 2020चा खरीप पीक विमा आता प्रत्यक्ष मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पैसे कधी येणार, किती मिळणार, कोणाला मिळणार, नाव यादीत कसे तपासायचे, हे सगळं मी सोप्या भाषेत सांगणार आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2020 सालचा खरीप पीक विमा गेली तब्बल 4 वर्षे प्रलंबित होता. पण आता न्यायालयाच्या आदेशानंतर या विम्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तुम्हाला अजून एक मोठी माहिती सांगतो. सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी या विम्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. आता पैसे कुठून येत आहेत? न्यायालयाने जमा केलेली रक्कम सुमारे 75 कोटी मूळ रक्कम आणि 17.93 कोटी रुपये व्याज, म्हणजे एकूण 92.93 कोटी रुपये आधीच इस्क्रो खात्यात जमा झाले आहेत. याशिवाय राज्य सरकारचा हिस्सा असलेले रुपये 134 कोटी सुद्धा लवकरच जमा होणार आहेत. ही रक्कम 15 डिसेंबरपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. किती पैसे मिळणार? शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार? संभाव्य मिळणारी अंदाजित रक्कम आहे प्रति हेक्टरी रुपये 9,000. खूप दिवसापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर काही लाभार्थी याद्या फिरत आहेत, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या याद्या अपूर्ण आणि चुकीच्या असू शकतात. खरी आणि अधिकृत यादी 10 डिसेंबरनंतर कृषी विभागाकडून जारी केली जाणार आहे. त्यामुळे चुकीच्या याद्यांवर विश्वास ठेवू नये. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी मिळणार? जर राज्य सरकारचा 134 कोटी रुपयाचा निधी 15 डिसेंबरपर्यंत जमा झाला तर पुढील 2 ते 3 दिवसात प्रत्यक्ष वितरण प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता हा विमा कोणाला मिळेल? तर 2020 साली खरीप पीक विमा भरलेले शेतकरी, संबंधित नुकसानीचे पीक प्रयोग झालेले असणे आणि आधार आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचं खाते आधार लिंकशी नसेल तर लगेच बँकेत जाऊन अपडेट करून घ्या.